पहिले 2 महिने आमच्या हातात काही राहत नव्हतं, अगदी बॅलन्स होतं. म्हणजे सगळा खर्च वजा करून आमच्या हातात 0 रुपये राहत होते. पण आम्ही तो धंदा कुठलाही करा, लॉस नफा तोटा चालूच राहतो. पण ते नियोजनबद्ध केला ना तर तो तोट्यातला धंदा सुद्धा नफ्यात नेत नाही. 25 रुपयाच्या दरामध्ये या तरुणानं हा व्यवसाय निवडावा. बर, पण तुम्हाला वाटतंय का एवढे पैसे घालून हा धंदा करावा का, किंवा एवढं स्ट्रक्चर उभारावं का? शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय पवारवाडी शाळा, म्हणजे फलटण परिसर आहे आणि पवारवाडी शाळा हा परिसर आहे. नमस्कार शंकर. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव शंकर गेनू दिघे, राहणार प्रॉपर माजेरी पुनर्वसन आणि विडणीमध्ये आम्ही मोडतो. 5-6 लाख रुपये खर्च आलाय आम्हाला, म्हणजे स्ट्रक्चरला. बरं, आणि गायी सगळ्या घेण्यासाठी किती खर्च आला? गाई प्रत्येक गाई तरी आपली लाखाच्या आसपासची, 90,000, 1 लाख, 90,000, 1 लाख, बर 7 लाख गायींचे आहेत. अच्छा, बर, पण तुम्हाला वाटतंय का एवढे पैसे घालून हा धंदा करावा का, किंवा एवढं स्ट्रक्चर उभारावं का? नाही, आता आम्ही कसं आहे, असा एकदम धंदा चालू नाही केला, हळूहळू. मग आम्हाला इनिशियली खर्च हा आमचा झालाय 5-6 लाख रुपये. पण गायी आम्ही एकदम नाही घेतल्या. गायी आम्ही 2 गायी घेतल्या पहिल्या, नंतर परत 2 घेतल्या, परत 2 घेतल्या, अशा स्टेप नुसार घेतल्या. कारण आमच्याकडे तेव्हा पण भांडवल नव्हतं एवढं. मग त्या भांडवल जसं येईल तसं आम्ही हळूहळू गायी घेतल्या. दूधवाल्यांनी काय भांडवल दिलं का? दूधवाल्यांनी पण आम्हाला भांडवल मदत केली, खूप मदत केली. डेअरीवाल्यांनी त्यांनी आम्हाला भांडवल दिलं 1-2-3 लाखाचं. बर, सगळ्यात महत्वाची गोष्ट या व्यवसायातली पशुखाद्य पण आहे. चारा तर आहे, पण पशुखाद्य किंवा मिनरल मिक्सचर असेल, काय काय देता? मिनरल मिक्सचर देता का पशुखाद्य कुठलं वापरता? आपल्याकडे आता गोदरेज डेअरी, गोदरेज पशुखाद्यच आम्ही वापरतो पहिल्यापासून. बर, आणि गोदरेजची जी समृद्धी आहे त्याचा रिझल्ट आम्हाला खूप चांगला भेटलाय. बर, म्हणजे तुमची गाई एकसारखं दूध तर देतेच, फॅट पण मेंटेन राहतोच, प्लस तिला लागायला पण काही त्रास होत नाही त्या दुधामुळे, आणि त्या गायीची तब्येत सुद्धा राहते. म्हणजे तुम्ही काही तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळतात. उदाहरणार्थ काही पशुखाद्य येतात, त्यांना आहे ना दूधच मिळतं, फक्त दूधच मिळतं, कारण त्यात युरियाचं प्रमाण जास्त असतं. ते फक्त दूध देतात, पण त्याच्यानंतर लागायला खूप त्रास देतात. तसं ह्या गोळीच्या बाबतीत होत नाही. त्याच्यानंतर गायींची तब्येत चांगली राहते. काही जी पशुखाद्य आहे ते गायींची तब्येतीसाठी एक्स्ट्रा द्यावं लागतं. हो, बरोबर. जर तुमच्या 10 लिटर दुधाला 3 किलो देणे, त्याच्या दुधासाठी 3 किलो, आणि गायीच्या तब्येतीसाठी पुन्हा 2 किलो, म्हणजे ते एक्स्ट्रा खर्च जातो. पण आपल्याला ह्या गोळीमध्ये त्या 3 किलो मध्ये गायीची तब्येत पण राहते आणि दूध पण मिळते. त्यामुळे खर्च तिथं वाचतोय आणि दुधाचं पेमेंट पण मिळतंय. त्याच्या बरोबर गायी आजारी सुद्धा पडत नाही. हा मोठा फरक. म्हणजे आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे पचन संस्था चांगली राहिली की गायीचं आरोग्य चांगलं राहतं. आता हा कटर घेतलाय तुम्ही, मिल्किंग मशीन घेतलंय, साधारण काय किमतीचं घेतलंय हे सगळं? आता हे कटर आहे आपला, मला वाटतं 25,000चा आहे. सबसिडी मिळाली नाही, ऍप्लिकेशन वगैरे दिले आपण, ऑनलाईन भरले, त्याची मला वाटतं सबसिडी मिळेल. आता भविष्यातलं काय नियोजन आहे शंकरजी? भविष्यातलं आता आमच्या 7च गायी आहेत, आणि आता ह्या गायी 1-2 महिन्यानंतर पुन्हा दुधाच्या कमी होतील. जशा लागायला चालू झाल्या की कमी होतील. मग त्याच्यानंतर आम्हाला हळूहळू 10 ते 12 जनावर करायचे, जेणेकरून आमचं जे टार्गेट आहे 80 ते 100चं ते कंटिन्यू राहावं. लिटर दुधाचं 80 ते 100 लिटरचं जे दररोजचं टार्गेट आहे ते फुलफिल राहावं, त्यात कुठल्याही प्रकारची तफावत होऊ नये. या प्रकारे आम्ही जशा गाया कमी होती तसे आम्ही एक गाय भरू, आणि आमचं जास्त नियोजन आहे 10 ते 12 मोजकच नियोजन आहे जनावरांचं. आता हे 6 गाय आहेत, साधारण आता 6 गायीतून एखादा सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे, जो एक 15-20 हजाराची नोकरी करतोय, त्याच्या घरी जमीन आहे, पण आता दर तर 25 रुपये 27 रुपये आपण पकडून चालू, 25 रुपये दर पकडून चालू, 25 रुपयाच्या दरामध्ये या तरुणानं हा व्यवसाय निवडावा. 25 रुपयाच्या दराने दुधाला 25 रुपये दर आपण पकडू, आता कमीत कमी बरोबर आता जी परिस्थिती आहे यानुसार, तर 25 रुपये दर तो जर दुसरीकडे 15-20 हजाराच्या नोकरीसाठी जात असेल, दिवसातले 12 तास 18 तास घालवत असेल, तर हा व्यवसाय करावा का? 5-6 गायीपासून सुरुवात, जमीन असेल तर त्याच्याकडे नक्कीच करावा. कारण कसं आहे माहितीये का, तिकडे गुलामी करण्यापेक्षा स्वतः मालक राहिलं कधी पण चांगलं. आणि महत्वाचं कसं आहे, हा व्यवसाय तुम्ही नियोजनबद्ध केला ना, तुम्हाला काहीच तोटा नाही. तुम्हाला कष्ट आहे, कष्ट तुम्हाला करावंच नाही. कुठेही गेला तरी, नोकरी केली तरी कष्ट आहे, इथे केलं तरी कष्ट आहे. कष्टात तुम्हाला कुठे कॉम्प्रोमाइज नाही करणार. पण तुमचा हा व्यवसाय जर चांगला फुलफिलला
तर नोकरीपेक्षा जास्त पैसे तुम्हाला नक्कीच मिळवून देईल वर्ष 2 वर्षात. आणि एवढं मी समाधान. नक्की सांगू शकतो. आणि समाधान तर नक्कीच आहे. बरोबर. म्हणजे की जे आज तरुण म्हणतायत की दूध धंदा परवडत नाही 25 रुपये 27 रुपयाने, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक चांगले उदाहरण आहात की तुम्ही एक नवीन दुग्ध व्यावसायिक आहात. संपूर्ण अभ्यास करून उतरणं खूप गरजेचं आहे नक्कीच या- नक्कीच म्हणजे की तुम्ही आसपासच्या पंचक्रोशीत फिरला, बाहेरच्या तालुक्यात फिरला, गायींचे गोटे बघितले, Yes. अभ्यास केला, चाऱ्याचा अभ्यास केला, गायीच्या आरोग्याचा अभ्यास केला आणि मग उतरला. Yes. हे खूप महत्वाचं वाटतंय का तुम्हाला या व्यवसायातलं? हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला जर एखाद्या व्यवसाय उतरायचे तर त्याचं सखोल ज्ञान घेणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या व्यवसायाची माहिती नाहीये, बरोबर, तुम्हाला त्या व्यवसायाची माहिती, तुम्ही तो डायरेक्ट व्यवसाय केला चालू, तर त्यात काय अडचणी येणार आहेत ते तुम्हाला आधी माहिती पाहिजे. जर माहिती नसतील तर त्यात फेस करणं त्याला खूप त्रास होतो आणि त्यावेळेस आपला खर्च जास्त होतो आणि खर्च जास्त झाला की उत्पन्न कमी होतं आणि मग तो जो तरुण आहे तो नैराश्यात जातो की बाबा हा मला धंदा परवडत नाहीये, मी लॉस मध्ये गेलो, चुकीचं मार्गदर्शन नाही. मग हे जे आधी प्लॅनिंग करायचं असतं ते खूप गरजेचं असतं. तो धंदा कुठलाही करा, लॉस नफा तोटा चालूच राहतो, पण ते नियोजनबद्ध केला ना तर तो तोट्यातला धंदा सुद्धा नफ्यात नेता येतो. हे महत्वाचं. जसं की चारा ज्यावेळेस अवेलेबल असतो त्यावेळेस तुम्ही मुरघास करून ठेवू शकता. गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे की आता जरी उन्हाळा असला तरी तुम्ही तो मुरघास वापरू शकता. बरोबर. म्हणजे पावसाळ्यात जर मुबलक प्रमाणात तुम्ही टँक असेल किंवा खड्ड्यातला मुरघास असेल पिशव्या भरून ठेवू शकता. म्हणजे असं करणं गरजेचं आहे. याचा कुठलंच कारण सांगून उपयोग नाही. जर तुम्हाला हा व्यवसाय फायद्याचा आणायचा असेल तर या गोष्टीसाठी तुम्हाला भांडवल हे घालावं लागेल. कारण पुढचं पैसे वाचवायचे असतील तर आता तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील. जसे तुम्ही गुंतवले आणि हा व्यवसाय सुरू केला, म्हणजे दुकान आहे त्याच्याबरोबर एक व्यवसाय असावा. तुम्ही तुमच्या आत्मिक समाधानासाठी हा व्यवसाय सुरू केला आणि आज यशस्वी तुम्ही चालवलाय हा व्यवसाय असं म्हणायला हरकत नाही. तर भविष्यातलं काय नियोजन आता तुमचं? भविष्यातलं आता काय आहे, थोडीशी जी डिपेंडन्सी होती आपल्या दुकानावर ती कमी करायची आणि आपल्या हिकतल्या धंद्यावर जास्त जोर आहे. भविष्यात बघू, जर दूध वाढलं, कलेक्शनचा विचार आहे किंवा काय बाय प्रोडक्ट करता येतील का त्याचा सुद्धा विचार आहे आमच्या मनात. बरोबर. पण ते आपलं दूध लिमिटेड आहे आता. जसं दूध वाढेल त्यानुसार आपण त्या पुढचा विचार करू शकतो. नक्कीच. बरोबर. म्हणजे की टोटली सगळा अभ्यास केलाय तुम्ही. बाय प्रोडक्ट मुळे आपल्याला दुधाच्या दराचा कुठलाही आपल्यावरती परिणाम होणार नाही. आपण जो मार्केटमध्ये दर ठरवेल त्या दराने आपलं बाय प्रॉडक्ट जाणार आहे. म्हणजे की खूप चांगल्या योजना घेऊन तुम्ही या व्यवसायात खरं तर उतरलेला आहे. शंकरजी, एक तरुण म्हणून या व्यवसायाकडे कसं बघताय? आता तुम्हाला कमी दर आहे आता, म्हणजे की निच्चांकी दर म्हणूयात आपण आजचा या महाराष्ट्रातला. म्हणजे कुठल्याही मंत्र्यांचं लक्ष नाही या दराकडे, त्यांना माहिती पण नसेल कदाचित या निवडणुकीच्या धुमचक्रीत धाकधुकीत की बाबा या दुधाला दर किती आहे. पण आता या दराला तुम्ही समाधानी आहे का? नाही, समाधानी कसं म्हणता येईल नाही, कारण काय प्रत्येकाचे आता अपेक्षा तर प्रत्येकाच्या अपेक्षा राहतात आणि सगळ्याच्या अपेक्षा पूर्ण होईल असं पण होणार नाही, कारण ते सरकार आहे आणि सरकारचं काम तुम्हाला माहिती आहे खूप स्लो असतं. मागं सरकारने 5 रुपये सगळ्यांना अनुदान जाहीर केलं तर प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं नाही, मोजक्या शेतकऱ्यांना मिळाले. कारण ते सुद्धा त्यात पण खूप साऱ्या अटी होत्या. तुमचं फॅट पण तेवढं पाहिजे, तुमचा गायला बिल्ला पाहिजे. ते खूप त्रास झाला त्यावेळेस लोकांना आणि बऱ्यापैकी लोकांना मिळाला पण नाही. त्यामुळे अपेक्षा ठेवणं खूप चुकीचं आहे. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल ना तर अपेक्षा स्वतःकडून ठेवा. दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवून धंदा करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवाल तर धंदा लॉस जायला वेळ लागणार नाही. कारण दुसऱ्यावर अपेक्षा ठेवून धंदा चालणार नाही, स्वतःच्या आत्मविश्वासावर धंदा चालतो. नक्कीच. तर आज कसं गणित चालतंय तुमचं? पगार महिन्याचा तुम्ही एकदम कॅल्क्युलेशन करता का प्रत्येक 10 दिवसाला पगार? यातनं फायदा किती होतोय, खर्च किती होतोय? आता माझा दुधाचा पगार दर 1000 झाला येतो, पण आम्ही महिन्याला आम्ही टॅली करतो. बाबा पशुखाद्याचा खर्च किती झालाय, जनावरांच्या औषधांवर खर्च किती झालाय, त्याच्यानंतर जो आपला गडी कामगार आहे त्याला पेमेंट द्यायचंय त्याचा पगार किती आहे त्यानुसार कॅल्क्युलेशन करतो. त्याच्यानंतर आपला दर किती बसलाय, दूध किती आलंय, त्याच्यानंतर हा दुधाचा दर आल्यानंतर जेवढा आपला पगार आहे त्या पगारातून आपल्याला किती शिल्लक राहते, किती आपला खर्च होतोय हे टॅली करतो पूर्ण. पहिले 2 महिने आमच्या हातात काही राहत नव्हतं, अगदी बॅलन्स होतो आम्ही, म्हणजे सगळा खर्च वजा करून आमच्या हातात 0 रुपये राहत होता. पण आम्ही सध्या आता फायद्यात आहे. जसं जसं पहिल्यांदा आमचं दूध कमी होतं पण आता दूध जास्त आहे. त्या म्हणजे ज्या तुम्हाला रेंज सांगितलेली 80 ते 100 लिटर त्या रेंज मध्ये आम्ही आहोत. त्याच्यामुळे आम्हाला आता परवडतंय. अगदी कमी कराय ना पण आम्हाला परवडतं, खूप परवडतं. जर हा दर 35 रुपये 40 रुपये झाला तर? हा आता दर आहे 26 रुपये,
बरोबर. हाच दर जर तुमचा भविष्यात नक्कीच जाणार आहे, 30च्या वर नक्कीच जाणार आहे. आणि हा जर 30 ते 35 रुपये गेला का नाही तर ह्या धंद्यात खूप भरभराटी होणार आहे शेतकऱ्याची. ज्यांची 80 ते 90 ते 100 लिटरची दूधची दररोजची रेंज चालू आहे त्यांना हा खूप मोठा फायदा आहे. नक्की. पण तोपर्यंत तरुणांनी तग धरला पाहिजे. अगदीच पेशन्स खूप महत्वाचे. पेशन्स धरणं खूप गरजेचं आहे. नक्की कुठलाही धंदा करा तुम्हाला पेशन्स ठेवावेच लागतात. नक्की. तर शंकररावजी, तुम्ही अनमोल वेळ दिलाय आपल्या या शेतकरी मित्रांच्यासाठी. नवीन तरुण आहात आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या व्यवसायात उतरलाय. तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या व्यवसायासाठी. आणि आपण जो अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली, त्याबद्दल मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.